राज्यात सध्या काही भागात वादळी पावसाची स्थिती आहे, तर बहुतांश भागात उष्ण आणि दमट वातावरण आणि काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. पुढील 7 दिवस राज्यातील कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान मंगळवारी राज्यातील काही भागांना वादळी पावसाचा येलो अलर्ट, तर काही भागात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोणत्या भागांना हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. जून महिना अर्धा संपला तरीही राज्यात अजूनही मान्सून सक्रिय झाला नाही. काही भागात वादळी पावसाची स्थिती आहे. तळ कोकणातही पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यातच मागील 4-5 दिवस मान्सूनची उत्तर सीमा कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे कायम आहे. मान्सूनची वाटचाल पुढे होत नसल्याने राज्यातील नागरिकांना सध्या तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान मान्सून राज्यात सक्रिय होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. पुढील 3 ते 4 दिवसात मान्सूनची वाटचाल होण्यास हवामान स्थिती अनुकूल आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी पावसाची स्थिती आहे, तर कोकण प्रदेशासह बहुतांश जिल्ह्यात उष्ण आणि दमट वातावरण आहे. तसेच विदर्भातील आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती असून मंगळवारी यवतमाळ, अमरावती आणि अकोला येथे उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात जूनच्या पंधरवड्यात सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली आहे. वादळी पावसाने नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळत असला तरीही राज्यातील नागरिकांचं लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे. रत्नागिरी, रायगड, पुणे घाट विभाग, सातारा आणि सातारा घाट विभाग, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नागपूर या भागांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, नाशिक घाट विभाग, परभणी, नांदेड आणि हिंगोली आदी भागात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.